नरेपाक आणि राजसाहेबांचं अत्यंत जवळचं नाते आहे. अप्रतिम कार्यक्रम, अप्रतिम भाषण, अप्रतिम मार्गदर्शन नरेपाकच्या मैदानावर भरपूर त्यांनी केलेलं आहे. मला एक नाईटचा सामना आठवतोय, रात्री 2:30ला संपला होता आणि मी बाहेर गेटच्या बाहेर उभं राहिलो. त्यांची गाडी चालली, गाडी थांबवली त्यांनी. बाळा कसं जाणार आहे म्हणून लगेच त्यामुळे कार्यकर्त्यांना बोललं, तुम्ही या इकडे, बाळाला सोडा टॅक्सीनी घरापर्यंत, ते लांब राहतात. हे इतकं बारीक लक्ष साहेबांचं असताना याचा उल्लेख या ठिकाणी करावा असं वाटतं. शंतनू गायचौर, सुनील इंदुलकर हे सगळे जुने प्लेयर. अमित गोलतकर आघाडीचे अप्रतिम कामगिरी. सामना सुरू होते, प्रसादकडे वळूया, नंतर मी या खेळाडूंविषयी बोलेन. येतो पहिलं षटक घेऊन गोपेंद्र बोहरा आणि फलंदाजी करतात आनंद. पहिला चेंडू ऑन साइडला जबरदस्त अटॅक आणि 2000 पारितोषिक या खेळाडूला. नागपूरच्या या आनंदने मात्र पहिल्या चेंडूवर निश्चितच म्हणेन की काशीनाथ पाटील यांच्या खिशाला हात घातलाय. 2000 पारितोषिक निश्चितच काढायला लावलंय, कारण तो जाऊन कटआउट जो जेव्हा तुम्ही पाहतायत या स्पर्धेचे शिल्पकार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस राजूदादा पाटील यांच्या कटआउट जाऊन चेंडू लागतोय आणि 2000 पारितोषिक या खेळाडूला मिळत आहे. आपलं अकाउंट ओपन करतोय 6 धाव्याने, संघाचा अकाउंट करतोय 6 धाव्याने. आनंद स्ट्राईक एंडला. गोपेंद्र बोहरा फुल टॉस आहे, गॅप काढतायत, चेंडू सीमारेषा बाहेर फरार. 4 धावा. रसिकांच्या माहितीसाठी नामांकित खेळाडू ज्यांनी भरपूर वर्ष मुंबईला प्रतिनिधित्व केलं, त्याच्यानंतर भारतला प्रतिनिधित्व केलं, घरी त्यांनी केले. काल किरण मोरे या ठिकाणी बसले होते, ज्यावेळेला विजय पावळे फार वेगाने गोलंदाजी या ठिकाणी करत होते. धावसंख्या धावफलकावर 10. षटक चालू होते पहिलं गोपेंद्र बोहराचं. लो फुल टॉस चेंडू ड्राईव्ह केला, गुड शॉट, जबरदस्त कार्पेट ड्राईव्ह आणि चेंडू सीमारेषा बाहेर फरार. अजून एक चौकार. मॅग्निफिसंट स्ट्रोक. कारण असे कार्पेट ड्राईव्ह फार दुर्मिळ बघायला मिळतं. याच्यावरून स्टँडर्ड लक्षात येतं या स्पर्धेचं आणि तसंच आनंदचा जुला. वॉट बॅटिंग. 4 चेंडू खेळलेत आणि तब्बल 14 धावा त्यांनी आतापर्यंत या ठिकाणी कुठलेले आहेत. निश्चितच हे चित्र मी सातत्याने 3 वर्ष पाहतोय त्या व्यासपीठावर. परेश होते नवीन गोलंदाज. हा चेंडू ऑन साइडला प्लेस करतायत, गॅप मध्ये काढता चेंडू जातो तो डीप मध्ये, सीमारेषा बाहेर. अजून एक चेंडू फरार. 4 धावा. आपण सुरुवातीला आपण पाहिलं ते म्हणजे त्रिशा 11 आलंय, इंदुलकर आले, त्यामुळे चेंडू हवेमध्ये, सीमारेषा बाहेर. अजून एक षटकार. मध्ये नेहमीच या गोलंदाजा बघतो, पण याच गोलंदाजा मात्र खरपूस समाचार घेवर. ट्रॉफीज आहेत तिथे आमच्या कॉमेंटर बॉक्सच्या डाव्या बाजूला, तिथे जे ट्रॉफीज आहेत प्रेक्षक आहेत तिथे. खेळाडू आहे, चेंडू हवेमध्ये, हा पटका इनसाइड आउट आणि चेंडू सीमारेषा बाहेर. 1 बाउन्स. 4 धावा. रतन पाटील यांचं आगमन झालंय, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे सरचिटणीस.